नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजार झालेला नाही आणि हॉस्पिटलची पायरी कधी चढावीच लागली नाही असा जो माणूस असेल तो खरा भाग्यवान. पण असा माणूस सापडणं म्हणजे अत्यंत दुर्मिळ. काय आहे, आयुष्यात कधी ना कधीतरी कोर्टाची किंवा हॉस्पिटलची पायरी चढावी लागतात असं म्हणतात, पण या दोन्ही पायऱ्या कधी चढायला लागू नयेत असं मला वाटतं. तरीसुद्धा सर्दी, खोकला, ताप असे आजार प्रत्येकाला कधी ना कधी होत असतातच आणि आपण ते अगदी सहजपणे स्वीकारतो, त्याच्यावरती उपचार घेतो आणि बरे पण होतो. होतं काय की काही आजारांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी माणूस गर्भगळीत होतो. त्यातलं सगळ्यात गंभीर असं नाव म्हणजे कॅन्सर. कितीही वैद्यकशास्त्रामध्ये बदल झाले, आधुनिक तंत्रज्ञान आलं, नवनवीन संशोधन आलं, तरीसुद्धा कॅन्सरबद्दल अजूनही लोकांच्या मनामध्ये भीती आहे. कॅन्सर देन नो आन्सर अशी एक भावना आहे. या पार्श्वभूमीवरती मला आज कॅन्सर हा आजार कसा ओळखायचा, तो रोखता येतो का, तो पूर्णपणे बरा होऊ शकतो का, कॅन्सरचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, या सगळ्याबद्दल माहिती करून घ्यायची आहे. उद्देश हाच आहे की आयुष्यात कधीच कुणाला अशी ही व्याधी होऊ नये, पण जर तशी वेळ आली दुर्दैवानं तर त्याच्याबद्दल किमान काही माहिती असावी. तो अवेअरनेस म्हणून आम्ही आजचा हा कार्यक्रम करतोय. यापूर्वीसुद्धा आपण कॅन्सर या व्याधीबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे, पण आज आपल्याकडं 3 तरुण डॉक्टर या क्षेत्रात काम करणारे आहेत. ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे 3 डॉक्टर आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलवले आहेत. मी सर्वप्रथम आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो डॉक्टर सागर कुरुंदकर यांचं. नमस्कार. डॉक्टर सागर कुरुंदकर हे कॅन्सर सर्जन आहेत आणि आज आम्ही त्यांना मुद्दाम बोलवलेला आहे. लिव्हर, पॅनक्रियाज आणखीन पोट विकाराशी संबंधित जे काही कॅन्सर असतील त्याबद्दल ते आपल्याला माहिती देणार आहेत. आजचे आपले दुसरे तज्ज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर निखिल गुळवणी. नमस्कार. त्यांचंही स्वागत आहे. हेड नेक असे हे कॅन्सर सर्जन आहेत. म्हणजे सुरुवातीला म्हटलं त्यानुसार कॅन्सरचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात आणि शरीरातल्या कोणत्या भागामध्ये कॅन्सरची लागण होते त्याच्यानुसार त्याचा प्रकार ठरला जातो आणि त्याच्यावरती उपचार केले जातात. आजचे आपले तिसरे तज्ज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर अक्षय शिवछंद. त्यांचंही स्वागत आहे. नमस्कार. तिनेही या तरुण डॉक्टरांचं मी स्वागत करतो. मला स्वतःला एक क्युरियासिटी अशी पडली की ह्या तरुण वयामध्ये इतक्या गंभीर गहन अशा व्याधीवरती हे उपचार करतायत, यांना टेन्शन स्वतःला येत नाही का? मला पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला तिघांनाही तोच विचारायचा आहे की कॅन्सर म्हटल्यावरती माणूस गर्भगळीत होतो, माणसाला वाटतं आता आपलं आयुष्य संपलं. जेव्हा तुमच्याकडं एखादा पेशंट येतो आणि त्याला कॅन्सर आहे हे डिटेक्ट होतं, त्यावेळी सर्वप्रथम तुम्ही त्या पेशंटला कशा पद्धतीनं ट्रीट करता, त्याला कसा दिलासा देता, आधार देता, काय सांगाल आपण? जेव्हा असे काही पेशंट माझ्याजवळ येतात तर त्यांच्या मनात खूप काही शंका असतात की आता पुढं काय होणार. हो. मोस्ट ऑफ द टाइम जे पेशंट आहेत त्यांना त्या निदानाबद्दल पूर्ण कल्पना नसते, पण नातेवाईकांना असते. आणि ते जेव्हा येतात की त्यांच्या मनात खूप प्रश्न असतात की हा आजार मला कसं झाला किंवा माझ्या नातेवाईकाला कसा झाला, कशामुळे झाला, त्याच्यानंतर याच्यावरती काही ट्रीटमेंट करता येईल का माझं आयुष्य संपलं, असे विविध प्रश्न येतात. पण जेव्हा असा पेशंट येतो, एक तर सुरुवातीला त्याला दिलासा देणं की आपण याची ट्रीटमेंट करू शकतो. वेगवेगळे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहेत, किमोथेरपी आहे, रेडिओथेरपी आहे, सर्जरी आहे. ह्या सगळ्या मल्टीमोडॅलिटीज ट्रीटमेंटनी एकत्र येऊन जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा नक्कीच आपण यश मिळू शकतं आणि पेशंटला चांगलं सर्वायवल मिळेल असं मी त्यांना काउन्सिलिंग करतो. आणि एक्झॅक्टली कोणत्या स्टेजचा ट्यूमर आहे हे आधी शोधणं गरजेचं असतं. त्यासाठी विविध टेस्ट करतो आपण आणि त्याच्यानंतर मग त्या प्रकारे पुढची प्लॅनिंग करतो ट्रीटमेंटची. डॉक्टर निखिल, माझ्या माहितीप्रमाणे कॅन्सर म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ. बरोबर. त्यातून एक प्रकारे तो ट्यूमर होतो आणि मग तो ट्यूमर ज्या ठिकाणी आहे तो ट्यूमर काढणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तो कॅन्सर पसरू न देणं महत्त्वाचं असतं. मला तुम्हाला विचारायचं आहे, जसं आता त्यांनी सांगितलं की एखाद्या माणसाला, एखाद्या रुग्णाला कॅन्सर डिटेक्ट झाला की त्याच्यावरती उपचार करत असताना त्याच्यावरती शारीरिक जेवढे उपचार करावे लागतात तेवढंच त्याला मानसिक दिलासा पण द्यावा लागतो. तर याच्यासाठी तुम्ही काही काउन्सिलिंग करता का? मी प्रामुख्याने सांगायला इथे सांगू शकतो की कॅन्सर म्हणजे कॅन्सर हे डोक्यातनं पहिल्यांदा काढलं पाहिजे. पण मग कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो? कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. अर्ली डिटेक्शन म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये ज्यावेळेला कॅन्सर आपण पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये शक्यतो कॅन्सर पूर्णपणे बरा होण्याची शक्यता खूप जास्त असते.
इस्पेशली स्तनांचे कॅन्सर्स, तोंडाचे कॅन्सर्स, जे पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजचे आहेत त्यांना आपण 90% जास्त क्युअर रेट्स अचीव्ह करू शकतो. बर. आणि लोकांमध्ये खूप लोकांमध्ये भावना अशी असते की कॅन्सरसाठी जे तुकडा काढायला लागतो किंवा बायोप्सी करावी लागते, ती बऱ्याच जणांचे आम्हाला प्रश्न असतात की बायोप्सी काढली की कॅन्सर वाढतो, सर मग करायचं का बायोप्सी? तर हे ॲक्च्युली कसं आहे की मी अगेन तुम्हीच मागाशी म्हणाला की कॅन्सर म्हणजे अनकंट्रोल्ड ग्रोथ, जे पेशींची वाढ होते ती कुठल्याही कंट्रोलवरती अवलंबून नसते, ते स्वतः सेल्फ रेग्युलेटेड ग्रोथ असते ती. त्याच्यामुळे काय होतं की तुकडा काढा अथवा न काढा, कॅन्सरची गाठ ही वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळे तुकडा काढला किंवा डिवसलं त्याने कॅन्सर वाढतो हे एकदम चुकीचं आहे. पण काय आहे, सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं बायोप्सी करायची आहे म्हटलं तरी पोटात गोळा येतो. करेक्ट. पण म्हणजे त्याचा पुढे रिझल्ट काय येईल या भीतीनंच माणूस गर्भगळीत होतो. बरोबर. पण तुम्हाला बायोप्सी शिवाय कॅन्सरचं डिटेक्शन होऊ शकत नाही. बायोप्सी ही एकदम सर्वप्रथम कॅन्सरच्या डिटेक्शनसाठी महत्त्वाची आहे आणि कॅन्सरची बायोप्सी डायग्नोसिस झाल्याशिवाय आपण कॅन्सरचे उपचार सुरूच करू शकत नाही. अच्छा. आपल्यासोबत डॉक्टर अक्षय आहेत. डॉक्टर अक्षय हे लहान मुलांच्या कॅन्सरवरती उपचार करतात. सर्वसाधारणपणे टोबॅको म्हणजे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केल्यामुळं कॅन्सर होतो असं आपण बऱ्याचदा वाचतो, ऐकतो. म्हणजे अगदी सिगरेटच्या पाकिटावरती सुद्धा तशी वॉर्निंग असते. पण लहान मुलांच्या बाबतीमध्ये ज्यांना कसलंही व्यसन असत नाही, जी खऱ्या अर्थानं निरागस असतात, त्यांना सुद्धा कॅन्सर होतो. मग हे प्राक्तन आहे का? म्हणजे मुळात हा आजार हा कशामुळे होतो? ज्यांचा कसलाही दोष नाही, ज्यांच्या लाईफस्टाईलमध्ये कसलाही प्रॉब्लेम नाही, अशा जर लहान मुलांना जर कॅन्सर होत असेल तर नेमकं कॅन्सर होण्याचं कारण काय सांगतं? तुमचं मेडिकल सायन्स काय म्हणतं? बरोबर. मुख्यतः जे लहान मुलांचे कॅन्सर होतात, आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे त्यांना काही व्यसन नसतं किंवा प्राक्तन म्हणावं का त्याला, तर कॅन्सर हा एक जेनेटिक आजार आहे. जेनेटिक म्हणजे काय? पेशींमध्ये काही म्युटेशन्स होतात. बर. आणि त्यामुळे पेशींची अनियंत्रितपणे वाढ होते. आता हे म्युटेशन्स आहेत, त्याचे भरपूर कारण आहेत. काही एन्व्हायरमेंटल रिझन्स असतील, दुसरे तुम्ही म्हटल्याप्रमाणे व्यसनांच्यामुळे जेनेटिक म्युटेशन असतील, काही एजिंग, जसं वय वाढत जाईल जसं मनुष्य म्हातार होत जाईल तसे ते जेनेटिक म्युटेशन आपोआप पेशींच्या मध्ये होतात आणि मग कॅन्सरची वाढ होते. नाही, पण ते वयोवृद्धांना बाबतीत ठीक आहे. हो, पण लहान मुलांच्या बाबतीत काय? हो, लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा असे काही म्युटेशन्स असू शकतात पेशींच्या मध्ये, जी डेव्हलप होण्याची काही कारणं नाही आहेत. तसं पाहायला गेलं तर एखादी पेशी, समजा ब्लड कॅन्सरचं उदाहरण घ्या, तर ब्लड कॅन्सरमध्ये जो जेनेटिक मॅप आहे पेशंटचा, म्हणजे आपण म्हणतो गुणसूत्र, तर गुणसूत्रांच्या मध्ये जनुकीय बिघाड झाल्यामुळे असे कॅन्सरचे सेल्स प्रॉलिफरेट होऊ शकतात. म्हणजे एखादी सफेद पेशी आपण म्हणतो, त्याला WBC म्हणतो आपण, तर जनुकीय बदलांच्यामुळे त्या WBCची अनियंत्रितपणे वाढ होऊ शकते आणि मग त्या मुलाला किंवा त्या चाइल्डला तुम्हाला कॅन्सर, ब्लड कॅन्सर होऊ शकतो. आता हे जे आहे हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत की कुणाला होऊ शकतो. जनुकीय बदलामुळे कुणालाही. पण मग हे जनुकीय बदल कोणत्या वयामध्ये प्रामुख्याने समोर येतात असं काही आहे का? असं काही वय नाहीये. समजा एक काही काय म्हणू शकतो आपण त्याला, डेव्हलपमेंटल डिसीजेस आहेत की जे कॅन्सर प्रोन आहेत, त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो. उदाहरणार्थ तुम्ही डाऊन सिंड्रोम घ्या, त्याच्यामध्ये ऑलरेडी 21 जे क्रोमोसोम आहे त्याचा एक्स्ट्रा कॉपी आपल्या बॉडीमध्ये असते, तर ती जी एक्स्ट्रा कॉपी आहे ती समहाऊ काही अंशी कॅन्सर करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते त्या बाळांच्या मध्ये. तर असे काही भरपूर जनुकीय गुणसूत्रांच्या मध्ये बिघाड होतात. काही पेशंट्समध्ये गुणसूत्र कमी असतात, काहींच्या मध्ये ते जास्त असतात. तर हे जे कारण आहेत हे प्रामुख्यानं ब्लड कॅन्सरच्या पेशंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर लहान मुलांच्या कॅन्सर बद्दल बोलणं सुद्धा मला नको वाटते, पण मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे. मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही पोटाच्या कॅन्सरचे तज्ज्ञ आहात. मुळात पोटातल्या प्रत्येक अवयवामध्ये अशा पद्धतीनं कॅन्सरची गाठ तयार होऊ शकते का, आणि त्याच्यावरती आता वैद्यकीय शास्त्रामध्ये उपचार काय आहेत? आता पोटामध्ये बेसिकली बघायला गेलं तर वेगवेगळे अवयव आहेत. जठर आहे, लहान आतडा आहे, मोठा आतडा आहे, स्वादुपिंड आहे, पित्ताशय, पित्ताशयाची नळी आणि लिव्हर, हे मुख्य अवयव आहेत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अवयवांचे वेगवेगळे कॅन्सर्स होतात.
जर आपण बघितलं की जठरामध्ये काही अंशी पॉलिप्स असू शकतात किंवा एच पायलोरी इन्फेक्शन हे एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ज्याच्यामुळे आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो. तर हे आता संशोधनातून आढळून आलेलं आहे की एच पायलोरी इन्फेक्शनमुळे आपल्याला ॲसिडिटीचा त्रास खूप होतो. तर हाच एच पायलोरिया ऑर्गॅनिझम आहे तो कॅन्सरला देखील कारणीभूत आहे. पण मग अशा वेळेला ऍसिडिटी होणं हे त्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. पण जेव्हा खूप वर्ष ॲसिडिटी आहे आणि पेशंटला म्हणजे त्याच्या जेवणामध्ये बदल होत आहे किंवा ॲसिडिटीचं जे रेग्युलर पेन्स आहेत हे सोडून काहीतरी वेगळे चेंजेस आहेत, भूक नाही लागत आहे, जेवण जात नाही आहे किंवा वजन कमी होत आहे, ॲनिमिया आहे म्हणजे अंगामध्ये रक्त कमी आहे, तर ॲसिडिटीमध्ये थोडाफार बदल वाटतो आणि खूप वर्षापासूनची ॲसिडिटी आहे, जे सिम्पटम्स असतात त्याप्रमाणे वेगळे आढळून येत आहेत, तर डेफिनेटली त्यांनी एंडोस्कोपी करून घेतलेलं बरं राहील. पण मग पोटातल्या प्रत्येक अवयवाला कॅन्सर होऊ शकतो, पण मग प्रत्येकाचं लक्षण पण वेगळं असू शकतं. लक्षण वेगवेगळं असतं. पण सर्वसामान्यपणे लक्षण तुम्ही आता म्हणाल भूक कमी होणं, ऍसिडिटी वाढणं आणि काय असू शकतं, उलट्या होणे, आणि अॅनिमिक कंडिशन, कॉन्स्टिपेशन, संडासला त्रास होणे, रक्त पडणे संडासातून. जे मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं, ज्याच्यामध्ये पोट साफ होत नाही, कॉन्स्टिपेशन होतं, रक्त जातं किंवा म्युकस शेंबूड सारखा पदार्थ जातो, त्याच्यामुळे होऊ शकतं. त्याचबरोबर काही पेशंट्स असतात ज्यांना माहिती आहे की त्यांना लिव्हर सिरोसिसचा त्रास आहे किंवा क्रॉनिक ड्रिंक्स असतं किंवा हेपॅटायटिस बी व्हायरसचं इन्फेक्शन आहे, हेपॅटायटिस सी व्हायरसचं इन्फेक्शन आहे, तर अशा पेशंटनी रेग्युलर सोनोग्राफीचं स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. कारण हेपॅटायटिस बी व्हायरस इन्फेक्शन असताना लिव्हर पूर्ण डॅमेज न होता देखील कॅन्सरची गाठ आढळून येऊ शकते किंवा हेपॅटायटिस सी व्हायरसमध्ये पूर्ण लिव्हर सिरोसिस झाल्यानंतर कॅन्सरची गाठ होऊ शकते. त्याचबरोबर आपल्याला स्वादुपिंडाचा प्रॉब्लेम आहे, क्रॉनिक पॅनक्रेडायटिस, काही पेशंटना माहिती असतं की मला तो त्रास आहे, तो देखील एक प्रीडिस्पोजिंग फॅक्टर आहे स्वादुपिंडाच्या कॅन्सर होण्यासाठी. तर हे सगळे वेगवेगळे कारण आहेत, कारण पोटामध्ये आपल्याला एक्झॅक्टली बाहेरून दिसून येत नाही आणि पेशंटला सिम्पटम्स हे नॉन स्पेसिफिक असतात. जस्ट काही दुखणं असू शकतं, काही जणांना फक्त भूक मंदावते, काही जणांना उलट्या होतात, काही जणांना जस्ट फक्त दुखत होतं म्हणून स्कॅनिंग केलं आढळून येऊ शकतं. तर काही जणांना अर्ली डिटेक्शन होऊ शकतं, काही जणांना लेट, आणि भरपूरदा कळून येत नाही. पण ज्यांना कोणाला आजार माहिती आहे की मला काही वरचेवर ॲसिडिटीचा त्रास आहे किंवा काही जणांना लिव्हर सिरोसिसचा त्रास आहे, काही जणांना अल्सरेटिव्ह कोलायटिसचा त्रास आहे, काही जणांना माहिती आहे की त्यांच्या घरात पॉलिप्स आहेत किंवा आईवडिलांना किंवा आजोबांना काही मोठ्या आतड्याचा कॅन्सर होता, पॉलिप्स आहेत, त्यांना देखील हा प्रॉब्लेम लवकर आढळून येऊ शकतो त्यांनी जर अर्ली स्क्रीनिंग किंवा टेस्ट केले तर. पण तुम्ही कॅन्सरचं जेव्हा निदान करता तेव्हा त्याची टेस्ट म्हणून काय करता, सोनोग्राफी करता की स्कॅनिंग करता? पेशंटला कोणते सिम्पटम्स आहेत त्याच्यावरून आम्ही ठरवतो की त्याला एक्झॅक्टली कोणती टेस्ट केली पाहिजे. सर्वसाधारण जर अप्पर GI सिम्पटम्स आपण गृहीत धरू, म्हणजे पेशंटला भूक नाही लागत आहे, ॲसिडिटीचा त्रास आहे, अशा पेशंटना आपण एंडोस्कोपी, अप्पर GI एंडोस्कोपी ॲडवाईस करतो. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे किंवा संडासामध्ये रक्त जातं किंवा शेंबूड जातो, त्यांना कोलॉनोस्कोपी करण्याची आपण सजेशन देतो त्यांना. आणखी नॉन स्पेसिफिक काही पेशंटना लिव्हरचा आजार आहे, त्यांना सोनोग्राफिकली स्क्रीनिंग करतो सिरोटिक पेशंट्समध्ये, जेणेकरून लिव्हरमध्ये गाठ लवकर आढळून येईल. आणखीन जर क्रॉनिक पॅनक्रेडायटिस वगैरे त्रास असेल आपण CT स्कॅन त्यांना ॲडवाईस करतो. म्हणजे थोडक्यात जशी लक्षणं आहेत त्यानुसार तुमच्या टेस्टिंग बदलतात. डॉक्टर निखिल, तुम्ही हेड, नेक आणि ब्रेस्ट कॅन्सरचे सर्जन आहात. दुर्दैवानं गेल्या काही वर्षामध्ये महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढते, कारण काय असू शकेल? तुमच्या दृष्टीनं तुमचं निरीक्षण काय आहे? तर ॲक्च्युली इन्सिडन्स प्रमाणे बघायला गेलं तर भारतामध्ये जवळजवळ प्रत्येक 28 आउट ऑफ 100 म्हणजे प्रत्येक 100 मध्ये 28 जणांना त्यांच्या वयाच्या पूर्ण एंटायर लाईफ टाईम मध्ये कॅन्सर होण्याची शक्यता असते. म्हणजे जवळपास 28% प्रमाण आहे. 28% प्रमाण आहे. आणि शिवाय त्याच्यामध्ये अर्बन पॉप्युलेशन म्हणजे शहरी भागातलं पॉप्युलेशन जे आहे त्यांच्यामध्ये शक्यता ही जवळजवळ 22 एकाला अशा पद्धतीचं हे होऊ शकतं आणि एक 35 ते 40 मध्ये एकाला असं खेडेगावात होऊ शकतं. पण आता आपण खेडेगावात किंवा वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतोय,
इकडे सुद्धा आम्हाला आजकाल खूप अशा पद्धतीचे स्तनांचे सापडायला कॅन्सर सापडायला लागलेत. त्याच्यामध्ये स्पेशली लाईफस्टाईल जी आहे किंवा स्थूलपणा आहे, पेशंटचं अर्ली मिनार्की म्हणजे ज्याला मासिक पाळी जी आहे ती लवकर चालू होते वयाच्या आणि एकदम उशिरा संपते, जे आजकालच्या राहणीमानानं मासिक पाळीचं ड्युरेशन सुद्धा वाढलेलं आहे. किंवा काही लोक खूप उशिरा लग्न करतात, ब्रेस्ट फिडिंग करत नाहीत, स्तनपान करत नाहीत. पण मग तुमच्या दृष्टीनं स्तनपान करणं हे स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे. स्त्रीच्या आरोग्याचे इट कॅन बी वन ऑफ द प्रिव्हेंटिव्ह, म्हणजे प्रिव्हेंट होऊ शकतो कॅन्सर. अगदी मी स्तनपान केलं तरी मला ब्रेस्ट कॅन्सर झाला असं नाही, पण ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी होते. ज्यांच्यात म्हणजे स्तनपान केलेल्या 100 बायका जर आपण पकडल्या तर त्यातल्या खूप कमी लोकांना कॅन्सर होतो. अच्छा, असं आहे. ओके. तर त्याच्यामुळे स्थूलपणा असणं, इटिंग हॅबिट्स आहेत किंवा जंक फूड्स आपण सध्या खातो, त्याच्यामध्ये पण ओबेसिटी, स्थूलपणा, ते पण वन ऑफ द कॉज आता झालेला आहे कॅन्सर स्तनांच्या ह्याच्यामध्ये पण मुळात कॅन्सर हा हेरिडिटी होऊ शकतो. वडिलांना किंवा आजोबांना हिस्ट्री आहे तर तशावी कॅन्सर होण्याचं प्रमाण शक्यता जास्त असते. स्पेशली वडिलांना किंवा यांना वयाच्या 40 वर्षाच्या आतमध्ये जर कॅन्सर झाला असेल तर त्यांच्या फॅमिलीमध्ये जेनेटिक होण्याची शक्यता ही जास्त आढळली जाते. म्हणजे जेनेटिक टेंडन्सी कॅन्सर होण्याची जी आहे ती वयाच्या कमी वयात जर कॅन्सर झाला असेल तर त्यांच्या फॅमिलीमध्ये कमी वयातच कॅन्सर होण्याची शक्यता आहे. काही स्पेशल सिंड्रोम्स आहेत, याच्यामध्ये स्तनांचा कॅन्सर, बीजांगाचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर, असे एकत्र कॅन्सरचा जो सिंड्रोम आहे, त्यांच्या फॅमिलीला एकाला आईला झाला असेल स्तनाचा कॅन्सर तर दुसऱ्याला गर्भाशयाचा होऊ शकतो, बहिणीला बीजांगाचा किंवा अंडाशयाचा कॅन्सर होऊ शकतो, अशा आणि गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो. तर अशा प्रकारचे ते HNPCC सिंड्रोम म्हणा, असे वेगवेगळे सिंड्रोम्स आहेत की त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो का? ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर मॉर्टॅलिटीचं प्रमाण किती आहे? ब्रेस्ट कॅन्सर ऍक्च्युली कसं आहे की आजकाल ब्रेस्ट कॅन्सर थोडंसं अवेअरनेस वाढलेला आहे, तरी पण शहरी भागांमध्ये जेवढा वाढलाय तेवढा अजून खेडवळ भागामध्ये वाढलेला नाहीये. पण सुरुवातीच्या स्टेजचे म्हणजे स्टेज 1, स्टेज 2, इव्हन स्टेज 3 पर्यंतच्या कॅन्सरचे सुद्धा, स्तनांच्या कॅन्सरचे ऍक्च्युली बरेच टाईप्स आहेत, मॉलिक्युलर टाईप्स असतात, त्याच्याप्रमाणे त्याचं हे आढळलं जातं. वयाच्या जास्त 50-60 नंतर होणारे जे कॅन्सर असतात ते बरे होण्याची शक्यता खूप जास्त असते. ते बरे होतात, ते जास्त बरे होण्याची शक्यता असते, कारण मॉलिक्युलर टाईप जो आहे तो वयाच्या कमी वयामध्ये जो कॅन्सर होतो तो मॉलिक्युलर टाईप अग्रेसिव्ह. बापरे, बरोबर. ही उलटी माहिती मला आता माझ्या माहितीत भर पडली. मी असं समजत होतो की जेवढं मग तुम्ही अर्ली डिटेक्शन म्हणता, म्हणजे लवकरात लवकर त्याची काय म्हणू आपण निदान व्हावं. पण मग ते उशिरा वयात मोठ्या वयामध्ये झालं तर बरं होण्याचं प्रमाण जास्त असतं, कारण त्याचा हॉर्मोन रिसेप्टर्स नावाचा जो प्रकार असतो, त्या स्तनाच्या गाठीवरती रिसेप्टर्स असतात काही, त्याच्यामध्ये ते हॉर्मोन इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन जे हॉर्मोन्स आहेत त्याचे रिसेप्टर्स जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचं प्रमाण बरं होण्याचं जास्त असतं. कारण मग या लॉजिकनुसार तुमच्याकडे प्रॉब्लेम येत नाही? लहान मुलांना जर कॅन्सर झाला असेल तर ते बरं होण्याचं प्रमाण हे थोडं कमी होत नाही? मग नाही, असं नाहीये. लहान मुलांमध्ये होणारे कॅन्सर हे वेगळ्या टाईपचेच असतात. आता आपण ब्रेस्ट कॅन्सर बद्दल बोलतो. ब्रेस्ट कॅन्सरचं मीडियन एज ऑफ प्रेझेंटेशन हे वेगळं आहे. लहान मुलांचे कॅन्सर हे पूर्णतः वेगळे आहेत. त्याच्यामध्ये आढळणारे जे कॅन्सरचे प्रकार आहेत, उदाहरणार्थ ब्लड कॅन्सर, ज्याला आपण ॲक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया म्हणतो किंवा ॲक्यूट मायलोब्लास्टिक ल्युकेमिया म्हणतो किंवा रॅब्डोमायोसार्कोमा म्हणून जो असतो तो म्हणतो, किंवा लिम्फोमास जे असतात हे लहान मुलांमध्ये प्रामुख्याने आढळतात. ही नावं कुणाच्याही आयुष्यात कधीही कोणाला ऐकायला येऊ नये अशी माझी इच्छा आहे. आली तरी अक्षय शिवसेन सर आहेत, पण तशी येऊ नये अशी वेळ कधीच कुणावरती. पण मला सांगा, तुम्ही ब्लड कॅन्सर बोलताय, ब्लड कॅन्सर बद्दल अनेक चित्रपटात दाखवलं जातं की शरीरातलं संपूर्ण रक्त बदलण्याची गरज असते. तर असं सगळं रक्त शरीरातलं बदललं जातं का, आणि ती सायकल किती वर्ष चालू राहते? तर तुम्ही जे आता म्हणालात की पूर्ण ब्लड बदलावं लागतं का, तर तसं नाहीये. आधी पहिल्यांदा प्रामुख्यानं किमोथेरपी, जी कन्व्हेन्शनल किमोथेरपी आहे त्याचा किमोथेरपी म्हणजे काय थोडक्यात? चला आता आपण बेसिक वरती येऊ. हा, ज्या पेशी अनियंत्रित वाढलेल्या आहेत त्या जाळून काढतात. चांगला क्वेश्चन आहे. किमोथेरपी बद्दल लोकांच्या मनामध्ये खूप गैरसमज आहे. किमोथेरपी मी घेतली म्हणजे आता माझं काही खरं नाही, असं जे म्हणतात ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्या एका मी विष सर्कल मध्ये गुंतत गेलो, किमोथेरपी झाली की आता आयुष्य संपलं, नाही तसं नाही. आता एक
आपण जेव्हा एका पेशंटला मलेरिया होतो असं आपण म्हणतो तेव्हा आपण क्लोरोक्विन घेतो, आर्टिसोनेट घेतो, फायलक्युअर घेतो, अशा भरपूर औषध आहेत. तर मलेरियाला मारणारी जी औषध आहेत त्याला सुद्धा आधी किमोथेरपीज म्हटलं जायचं. इट इज अ किमोथेरप्युटिक एजंट. बर. पण नंतर ते जीवाणू मारतायत म्हणून त्यांना आपण अँटीबायोटिक्स किंवा अँटी मलेरियल अशी त्याला नावं दिली आणि आपण सोप्या भाषेत घेतलं. ओके. आता कॅन्सरला जी मारायची औषध आहेत, आता कॅन्सरी पेशी आहे तर पेशीला आपण मारायची औषध देतो त्याला आपण किमोथेरपी म्हणतो. बर. म्हणजे एखाद्याला आजार झालेला आहे तर त्या आजाराला लागू पडणारं औषध हे किमोथेरपी आहे. पण किमोथेरपीला जरा साईड इफेक्ट जास्ती आहेत का? साईड इफेक्ट्स आहेत, कारण किमोथेरपी कॅन्सरची पेशी आणि नॉर्मल पेशी ह्याच्यात डिफरन्स करू शकत नाही. म्हणजे जेव्हा आपण किमोथेरपी एखाद्या कॅन्सरग्रस्त पेशंटला देतो तेव्हा तो कॅन्सर मारण्याचं तर काम करतच, पण नॉर्मल जे पेशी आहेत चांगल्या पेशी आहेत त्यालाही हानी पोहोचते. त्यालाही हानी होते. पण हे टाळण्यासाठी आपण किती प्रमाणामध्ये डोस देतोय, पेशंटचं वजन किती आहे, पेशंटचं वय किती आहे, पेशंटची किडनी मधून एक्सक्रीट होण्याची क्षमता किती आहे, त्याच्यानुसार डोस ठरतात आणि त्याच्यानुसार मग साईड इफेक्ट्स पुढे मागे होत असतात. मग तिथं डॉक्टरांचं स्किल महत्वाचं. हा, इथे हे शास्त्र आहे किमोथेरपी, हाऊ टू ऍडमिनिस्टर किमोथेरपी इन अ प्रॉपर वे. सो ते इम्पॉर्टंट आहे. मग आपण समजा लहान मुलांचं जन्मजात त्यांची जर आपण DNA टेस्ट केली तर त्यातनं कॅन्सर होऊ शकेल की नाही हे कळू शकतं? DNA टेस्ट म्हणू शकत नाही आपण हा जनुकीय टेस्ट करू शकतो. पण आता कसं आहे, आता पेशंटला काही नाहीये, समजा तुम्ही DNA टेस्टिंग केली सुद्धा पण ते म्युटेशन त्यावेळेला डिटेक्ट होणार पण नाही तुम्हाला. जसं एका बाळाचं वय वाढत जातं, नंतर कालावधीमध्ये समजा 5 वर्षानंतर त्यामध्ये म्युटेशन होऊ शकतात. पॉइंट म्युटेशन म्हणू शकतो आपण, किंवा काही फ्रेम शिफ्ट म्युटेशन्स म्हणून नाव असतात, त्याच्यात होऊ शकतात. जरी तुम्ही पहिल्यांदा बाळ जन्मानंतर जरी DNA त्याचा पूर्ण नॉर्मल असेल पण कालांतराने त्यामध्ये जनुकीय बदल होऊ शकतात. हा बदल होण्यासाठी एन्व्हिरॉन्मेंटल फॅक्टर्स आहेत. म्हणजे जसजसं वय वाढेल किंवा एखाद्याला जन्मजातच एक जीन मध्ये डिफेक्ट असतो आणि जसजसं वय वाढेल 2 जीन्स असतात, जीन्सचे पेअर्स असतात. तर एखाद्याचं जन्मजात एक डिफेक्टिव्ह असतं आणि जसजसं वय वाढत जाईल म्हणजे अर्ली कॅन्सर जे होत आहेत लहान वयात म्हणजे 40 वर्षापेक्षा कमी, त्यांचं ऑलरेडी एक म्युटेशन असू शकतं. वय वाढत जाईल तो एन्व्हिरॉन्मेंटल फॅक्टर्स लाईक स्मोकिंग, टोबॅको, अल्कोहोल किंवा व्हायरल इन्फेक्शन्स किंवा केमिकल्स यांना एक्सपोज होतो आणि त्याचा दुसरा जीन जो आपली बॉडी प्रिव्हेंट करत असतो कॅन्सरपासून तो पण डिफेक्टिव्ह होतो, तेव्हा तो कॅन्सर होतो. अच्छा. म्हणजे आपलं शरीर हे फार चांगल्या प्रकारे देवानं बनवलंय, ज्याच्यात 2 जीन्स जोड्या दिलेल्या आहेत. एक जरी खराब असली तरी दुसरं स्टँड बाय असतं आणि रिपेअर करण्याची क्षमता असते. पण मला सांगा, तुम्ही तिघेही सर्जन आहात. नाही, अगदी एक डॉक्टर किमोथेरपी, मी किमोथेरपी बोलतो, मी मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहे. मेडिकल 2 सर्जन आणि एक मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, पण तुम्ही तिघेही कॅन्सरवरचे उपचार करता. खरोखर मला अगदी प्रांजळपणानं सांगा, कॅन्सर झाल्यानंतर सर्वाइव्ह होण्याची, जगण्याची शक्यता किती % असते, मृत्यू किती % असतो? हा फार महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. खूप नातेवाईक यांच्या मनात हेच असतं. बॉलिवूड मधले इतके सेलिब्रिटीज आपण बघतोय, आपल्या अवतीभोवतीची इतकी उदाहरणं आहेत की कॅन्सर झाला म्हणजे आजचं मरण उद्यावरती गेलं. उपचार घेतायत म्हणजे काय तर केवळ आपण मरण पुढे ढकलत निघालेलो आहे असं वाटत राहतं. पूर्णपणे कॅन्सर मधून बरा होऊन तो माणूस खडखडीत आपली लाईफस्टाईल जगू शकतो का? तर याच्यासाठी तो कोणत्या स्टेज मध्ये कॅन्सर आहे आणि कोणत्या अवयवाचा आहे हे फार महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात बघायला गेलं पोटातले कॅन्सर्स हे फार खराब, त्यातल्या त्यात स्वादुपिंड आहे, लिव्हर आहे, हे फार वाईट असतात. म्हणजे आपण डिसीज बायोलॉजी म्हणतो. आता जर तुम्ही अर्ली स्टेज मधले जर कॅन्सर असतील, पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये, आणि डॉक्टर निखिल बोलले की 3ऱ्या स्टेजमध्ये देखील काही कॅन्सर आपण क्युअर करू शकतो. तुम्ही मुळात स्टेज किती धरता? 4 स्टेज असतात. अच्छा. याच्यामध्ये तर तो कोणत्या स्टेजमध्ये तो कॅन्सर आहे याच्यावरती तो पूर्ण बरा करता येईल का नाही, आणि बरा केल्यानंतर काही विशिष्ट फॉलोअप त्यांना करावा लागतो आणि त्याच्यात येण्याचे चान्सेस किती आहेत हे या प्रकारे आमचं गणित असतं. पण म्हणजे एखाद्या पेशंटला 2ऱ्या स्टेजला कॅन्सर डिटेक्ट झाला, तुम्ही त्याला औषधोपचार केले, तो त्यातनं बऱ्यापैकी बरा झाला,
तरी त्याला औषधोपचार आयुष्यभर घ्यावे लागतात का? नाही, आयुष्यभर नाही. पण पुन्हा कॅन्सर होण्याची, पुन्हा त्या पेशींची अनियंत्रित वाढ होण्याची शक्यता असते. ऍक्च्युली कॅन्सर हा एक मल्टी डिसिप्लिनरी मॅनेजमेंट म्हणजे आयुष्यभर टांगती तलवार डोक्यावरती राहणार असं नाहीये. त्याच्यामध्ये कसं आहे की क्युअर रेट्स आपण ठरवले जातात स्टेज प्रमाणे. त्याच्यामध्ये कोणत्या स्टेजला आपण पहिल्यांदा पेशंट ज्या वेळेला येतो त्यावेळेला स्टेजिंग करतो. स्टेज कोणती आहे डिफाईन केल्यानंतर ट्रीटमेंट आम्ही मल्टीडिसिप्लिनरी ट्युमर बोर्ड आमच्या मीटिंग्स असतात. त्याच्यामध्ये आम्ही कोणत्या स्टेजला कोणत्या प्रकारचं, म्हणजे मी एकटा निर्णय नाही घेत की ह्या पेशंटला किमो द्यायचे का ऑपरेशन करायचं आहे. अच्छा, सगळेजण आम्ही एकत्र बसून एखादा ऍक्च्युली मोस्टली एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असेल तर ठीक आहे, पण किंवा थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे किंवा त्याच्यामध्ये निर्णय एकट्याला घेऊन पेशंटचं आपल्याला मेन क्युअर रेट वाढवायचा आहे. मेन एम इज इन्क्रीज क्युअर. त्याच्यासाठी पहिला स्टेज, दुसरा स्टेज, युजली सॉलिड मॅलिग्नन्सीज किंवा जे रक्ताच्या ब्लड कॅन्सर सोडून जे सॉलिड मॅलिग्नन्सी असताना स्टेज 1 स्टेज 2 ला शक्यतो एक सर्जरी हा पहिला ऑप्शन असतो. पण मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे पुढे जाऊन त्याला ऑपरेशनच्या रिपोर्टवरती किमोथेरपी लागणार असेल तर रेडिएशन थेरपी, या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे ती ट्रीटमेंट ड्युरेशन प्रोलॉंग असते, जास्त असते. ट्रीटमेंट ड्युरेशन संपल्यानंतर तिथेच थांबत नाही, तिथून फॉलोअप्स सुरू होतात. फॉलोअप्समध्ये आपल्याला प्रत्येक कॅन्सरला वैशिष्ट्य असतात, पण अप्रॉक्सिमेटली आम्ही कसं करतो की दर 3 महिन्यांनी पेशंटला ट्रीटमेंट संपली की बोलवतो. पहिले 2 वर्ष अग्रेसिव्ह फॉलोअप असतो. पहिले 2 वर्षामध्ये जर आजार स्टेज प्रमाणे परत येण्याची शक्यता असते. पहिल्या स्टेजचा खूप कमी येतो, तिसऱ्या स्टेजचा खूप जास्त असतो. चौथ्या स्टेजचे आजार बरे होत नाहीत असं एक आपण ब्लँकेट स्टेटमेंट करू शकतो. पण पहिला, दुसरा, तिसऱ्या स्टेजमध्ये बऱ्यापैकी चान्सेस असतात. आणि स्पेशली स्तनांचे कॅन्सर, तोंडाचे कॅन्सर आम्ही जे ट्रीट करतो किंवा आतड्यांचे कॅन्सर सुद्धा आम्ही ट्रीट करतो, त्याच्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या कॅन्सरमध्ये जवळजवळ 90% म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाच्या कॅन्सरमध्ये जर हॉर्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह असेल, पहिला स्टेज असेल, दुसरा स्टेज असेल, जवळजवळ 95 ते 98% क्युअर रेट्स आपण अचीव्ह करू शकतो. आणि शक्यतो एक ब्लँकेट असं म्हणलं जातं की 5 वर्षामध्ये पहिला आजार जर आला नाही, आता ते भरपूर बदल झाले त्याच्यामध्ये प्रत्येक कॅन्सर प्रमाणे, पण एक थोडक्यात समजायला हरकत नाही की एक पहिल्या 5 वर्षांमधले ऑपरेशन किंवा सगळ्या ट्रीटमेंट नंतर 2 वर्षात आजार नाही आला तर त्याची परत येण्याची शक्यता अजून 50% कमी होते. आणि 5 वर्षात आजार बरा झाला नाही तर जवळजवळ कॅन्सर क्युअर ऑफ कॅन्सर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एकदा कॅन्सरवरती उपचार घेतल्यानंतर 5 वर्ष पुन्हा जर काही त्रास झाला नाही तर कॅन्सर बऱ्यापैकी बरा झाला असं आपण समजू शकतो. म्हणून पहिल्या 2 वर्षात 3 महिन्यांनी फॉलोअप, नंतर एका दुसऱ्या वर्ष 6 महिन्यांनी, नंतर 1 वर्षाने, असे 5 ते 6 वर्ष फॉलोअप ठेवला आणि त्यात आजार उलटून नाही आला तर आपण क्युअर झालो. मला माहितीसाठी सांगतो क्युअर कसा डिफाईन केला जातो कॅन्सर मध्ये. हाऊ वी डिफाईन संपूर्णपणे मी बरा झाला हे कसं समजायचं? तर समजा आपण एक 2 पेशंटना घेतलंय, एक दोघांची वय 50 वर्ष आहेत, दोघांनाही डायबिटीज आहे, बीपी आहे, दोघांनाही डायबिटीज, पण एकाला समजा कॅन्सरचं निदान झालेलं आहे आणि एकाला कॅन्सरचं निदान झालेलं नाहीये. आता ज्याला कॅन्सरचं निदान झालेलं आहे त्याला आपण पूर्णपणे ट्रीटमेंट दिली, किमो दिलं, ऑपरेशन झालं, रेडिएशन झालं, त्याच्यानंतर त्याला फॉलोअप पण घेतला. आता ज्या व्यक्तीला कॅन्सर नाहीये त्याचा समजा एक मृत्यू 60व्या वर्षी झाला, भले तो अटॅकने झाला असेल, डायबिटीज वाढल्यामुळे झाला असेल, हायपरटेन्शन वाढल्यामुळे झालं, आणि सेम टाइमला जर ज्याला कॅन्सर झालाय त्यानं 60 वर्ष क्रॉस केली तर तो क्युअर झाला. बरोबर. तो ही क्युअरची डेफिनेशन आहे. पण मला सांगा की सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं सगळ्यात सिरियस कॅन्सर कुठला? ब्लड कॅन्सर सगळ्यात सिरियस असं जे जसं आता म्हटले की पोटाचे कॅन्सर हे अतिशय गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट स्वादुपिंड, यकृत, ब्रेन कॅन्सर, स्पेशली ब्रेन ट्युमर्स जे असतात, काही प्रकारचे ब्रेन ट्युमर्स असतात. ब्रेन ट्युमर हा कॅन्सरचाच प्रकार आहे? हो हो हो. अच्छा. हो, त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण त्याला ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्मी म्हणतो. 4थ्या स्टेजचा ग्रेडचा जो आहे तो खराब टाईपचा मानला जातो. पण आता गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या बद्दल एक चर्चा होतीये की विशेषतः शिरोळ तालुक्यामध्ये पेस्टिसाइडचा अतिरेकी वापर केल्यामुळे, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केल्यामुळे कॅन्सरचे पेशंट वाढतायत. त्यात कितपत तथ्य आहे? म्हणजे अशा पद्धतीनं रासायनिक खतांच्या पिकातून कॅन्सर होऊ शकतो का? मी स्पेसिफिक एरिया असा म्हणणार नाही. बरोबर, कारण आजकाल सर्वच शेतकरी किंवा सर्वच शेतकरी बंधू आपले किंवा फार्मिंगमध्ये पेस्टिसाइड्स आहेत, वेगवेगळी बियाणं आहेत, याचा सर्रास वापर केला जातो.
इनफॅक्ट जर तुम्ही बघितलात UP बिहारमध्ये काही ठिकाणी पेस्टिसाइडमुळे गॉल ब्लॅडर कॅन्सर याचं प्रमाण खूप जास्ती वाढलेलं आहे त्यांच्याकडे, आणि हे ऑलरेडी तिकडं प्रूव्ह देखील केलेलं आहे. तिकडं गंगेज एक ट्रायल करण्यात आलं, त्याच्यामध्ये गॉल ब्लॅडरचं कॅन्सरचं प्रमाण गंगा नदीच्या काठी खूप जास्ती आहे. बर इनफॅक्ट जगामध्ये आपला पहिला नंबर लागतो गॉल ब्लॅडर कॅन्सरसाठी माय गॉड. त्या एरियामध्ये. कशामुळे? तर हेच ते पेस्टिसाइडचं पेस्टिसाइडचा प्रमाण अतिरेक आहे. किंवा- तर असे वेगवेगळे काही थिअरीज काढले आहेत त्याच्यासाठी, आणि हे कॅन्सर फार खराब असतात, स्पेशली सगळेच स्वादुपिंडाचा, कॅन्सर liver. खराब असतात. सगळेच काही खराब मला असतात. पेशंटने त्यातल्या विचारलं की आम्ही ते सांगतो हो. बरं होण्याची शक्यता काय, कॅन्सर सगळेच खराब, सगळंच खरं. पण त्याच्यातून आपण बाहेर पडू शकतो, हो. हे 100%. हे तुम्ही हा मानसिक आधार म्हणून सांगत असता की खरोखर नाही, मेडिकल खरोखर सायन्स बरोबर. सुरुवातीच्या स्टेजमध्ये ते खरोखर पूर्ण बरे होऊ होतात, शकतात. पण खूपदा कसं असतं की स्टेज 3ऱ्या स्टेजचा आहे, किंवा काही पॅरामीटर्स असतात, तो किती डेप्थमध्ये कॅन्सर गेलेला आहे, किंवा त्या गाठींमध्ये म्हणजे लिम्फ नोड्स म्हणतो त्याच्यामध्ये आजार गेला आहे का, नर्व्समध्ये आजार गेला आहे का, तिथल्या रक्तनळ्यांच्या मध्ये आजार गेला आहे का, हे काही पॅरामीटर्स असतात ज्याच्यावरून तो किती खराब आहे हे आपण सांगू शकतो. आणि जसा प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो, तसा हा प्रत्येक स्टेज वाईज प्रत्येक माणसामध्ये प्रोग्नोसिस वेगवेगळा असतो. आता ओव्हरऑल आपण पहिल्या स्टेजमध्ये 90% क्युअर म्हणतो, पण काही जणांचे 90% मधले 100 मधले 2 ते 5 जणांचा आजार परत येतो. तर असं नाही की तो आजार खराब आहे, तर तो आजार त्या पेशंटमध्ये तेवढा ॲग्रेसिव्ह आहे. याला आम्ही सायंटिफिक भाषेत डिसीज बायोलॉजी म्हणतो. तर काही जणांच्या बाबतीत तो ॲग्रेसिव्ह ट्यूमर असतो, काही जणांना आम्ही डायरेक्ट ऑपरेशन करत नाही, त्यांना किमोथेरपी किंवा रेडिएशन आधी करतो आणि त्यांना मग नंतर सर्जरीला घेतो. पण काही पेशंटचा किमो रेडिएशनवर पण आजार वाढतो. याचा अर्थ असा नाही की आधी सर्जरी केली असती तर आजार बरा झाला असता. याचा अर्थ असा आहे की तो किमो रेडिएशनला पण रिस्पॉन्स देत नाही, तो एवढा ॲग्रेसिव्ह आहे, तर त्याचा सर्जरीचा फायदा देखील होत नाही. मला सांगा, तुम्ही हेड नेक कॅन्सरवरती पण उपचार करता. हेड म्हणजे मगाशी म्हणले त्याच्यानुसार ब्रेन त्याच्यामध्ये येत नाही. हेड मध्ये काय काय येतं? हेडनेक म्हणजे तोंड, घसा, म्हणजे त्याला पुन्हा मुख्यतः टोबॅको तंबाखूचे त्या पदार्थांचा जे वापर करतात त्यांना जास्ती शक्यता आहे. आता हेडनेक कॅन्सर बद्दल आता ऍक्च्युली बोलायचं झालं तर भारत देश अमॉंगस्ट एशियन कंट्रीज किंवा अमॉंगस्ट द वर्ल्ड इट इज कॉल्ड एज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड इन टर्म्स ऑफ भारत. तोंडाच्या कॅन्सरमध्ये हेडनेक जवळजवळ 60% जगातले कॅन्सर पकडले तोंडाचे, तर ते भारतात तर ते भारतात आहेत. पुन्हा एकदा आपली लाईफस्टाईल उर्वरित 40% पूर्ण जगामध्ये. पण मला अजून तेच कळत नाही, तंबाखू बद्दल इतकं सगळं बोललं जातंय, पण तरी सुद्धा तंबाखूच्या उत्पादनावरतीच बंदी घातली जात नाही. तंबाखूच्या प्रॉडक्टवरती बंदी घातली जाते, पण उत्पादनाला सरकार बंदी घालत नाहीये. याच्या मागचं गौड बंगाल काय आहे, अर्थकारण काय आहे, हे आता ओपन सिक्रेट आहे. पण असो, तो भाग आपण बाजू देऊया. पण मला सांगा, ब्रेस्ट कॅन्सर महिलांच्या बद्दल आपण जे बोलतोय त्याची बेसिक लक्षणं काय असतात? छातीत दुखतं? छातीत दुखत नाही. स्पेशली कसं आहे की गाठ सुरुवातीच्या स्टेजमध्ये लोक का उशिरा स्टेजमध्ये येतात, ह्याचं कारण तेच आहे तुमच्या या प्रश्नामध्ये की गाठ दुखत नाही तोपर्यंत दाखवत नाही. कळणार कसं आणि सामान्य स्पेशली माणसाला? कॅन्सरच्या गाठीचं कॅरेक्टरिस्टिकच अशी आहे की सुरुवातीच्या स्टेजमध्ये ते दुखत नाहीत. अरे बापरे. त्याच्यामुळे पण ओळखायचं कोणतीही कसं? गाठ, कोणत्याही, आता मी एक ब्लँकेट स्टेटमेंट म्हणून सांगतो की कोणत्याही जागेचा कॅन्सर किंवा कसा ओळखायचा किंवा असे स्पेशल सिम्पटम्स असतात. त्याच्यामध्ये आपल्या रुटीन दैनंदिन जीवनशैलीमध्ये एखादी गोष्ट वेगळी घडते आहे, एखादी गाठ आहे, रक्तस्राव होतो आहे किंवा जास्त दुखतं आहे, स्तनांच्या कॅन्सरमध्ये स्तनागर ओढलं गेलेलं आहे, एखादं अवयव दुखतो आहे, लघवीतून रक्त आहे, एखादी लक्षण 2 आठवड्यापेक्षा जास्त जर सगळ्या जनरल ट्रीटमेंटनं कमी होत नसेल तर त्याच्या मागे शक्यतो कॅन्सर असण्याची शक्यता जास्त असते. बापरे. त्याच्यामुळे सिम्पटम प्रमाणे 2 आठवडे जास्तीत जास्त वेट करायचं. 2 आठवड्यामधल्या सिम्पटम्स जर नाही होत आहेत, एखादा आठवडा अजून, पण 2 ते 3 आठवड्यानंतर पेशंट जर सिम्पटम फ्री होत नसेल तर तो कॅन्सर असण्याची शक्यता आहे आणि त्याच्याप्रमाणे लगेच स्टेजिंग इन्व्हेस्टिगेशन चालू करायला पाहिजे. डॉक्टर अक्षय, लहान मुलांच्या कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय की कमी होत चाललंय, काय निरीक्षण? लहान मुलांचं कॅन्सरचं प्रमाण
मुळातच हा कॅन्सर रेअर टाईपचा आहे. लहान मुलांच्या मध्ये होणारे कॅन्सर हेच एक मुळात एक रेअर आहे. म्हणजे त्याचा इन्सिडेंट जर आपण काढला तर लाखामध्ये 0.1 0.2 असा असतो. चांगली गोष्ट आहे, तसं अजून ते कमी होत जाऊ. हा, त्यामुळं याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स असं म्हणतं की तो स्टेबल आहे, असं काय वाढत तरी नाहीये किंवा कमी पण स्टेबल असं आहे. त्यामुळं असं आपण म्हणू शकत नाही. पण मग लहान मुलांच्या मध्ये त्यांना सिम्पटम्स काय होतात? कारण ती लहान तर मुलं मुलांमध्ये बोलू शकत नाहीत, किंवा सांगू शकत नाहीत, असं असू शकेल. बरोबर, लहान मुलांमध्ये सिम्पटम्स जर म्हटले तर एक्सेसिव्ह क्राईंग ज्याला म्हणतो आपण, सारखं इरिटेबिलिटी, बाळ रडत असतं सारखं, वजन वाढत नाहीये, बाळाचं वजन कमी होतंय, ठीक आहे. त्याच्यानंतर पोटाचा आकार वाढलेला आहे, आतमध्ये जे आपण ब्लड कॅन्सर मध्ये स्प्लीन म्हणतो ज्याला अवयवाला, पाणथरी, ती वाढू शकते, त्याच्यामुळे पोट वाढू शकतं. कुठून ब्लिडिंग होत असेल पेशंटला, समजा संडासमधून ब्लिडिंग झालं किंवा ओरल ब्लिडिंग झालं किंवा चट्टे आले अंगावरती ज्याला आपण पॅचेस म्हणतो, एकायमॉटिक पॅचेस, तर ही काही सुरुवातीची लक्षणं असू शकतात की ज्याच्यामुळे त्यांना आपण सस्पेक्ट करू शकतो की बाबा त्यांना ब्लड कॅन्सर असू शकतो. ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट आपल्याकडे कोल्हापुरात आहे. इथं रेडिएशन पासून केमोथेरपी पर्यंत सर्व उपचार होतात. सर्व आणि कोणत्याही पद्धतीच्या कॅन्सर वरती उपचार केले जातात. कोणत्याही पद्धतीच्या म्हणजे मग तो लहान मुलांचे कॅन्सर असू देत, पोटाचे असू देत किंवा हेड नेक, सर्व प्रकारचे कॅन्सरचे उपचार अवेलेबल आहेत. आणि स्पेशली मल्टीडिसिप्लिनरी जे आपण म्हणतो त्याच्यासाठी किमोथेरपी, इव्हन इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी, अशा टाईपचे पण आपण उपचार करतो. आणि लेटेस्ट तंत्रज्ञान जे आपल्याकडे आहे, जे ट्रूबीम मेस्टिक्स नावाचं रेडिएशनचे मशीन आहे, ते आसपासच्या भागामध्ये तेवढ्या प्रगत शास्त्राचं मशीन अवेलेबल नाहीये. आणि आम्ही ऍक्च्युली स्वतःला भाग्यवान समजतो की आम्ही अशा ठिकाणी आहे जिथं आपण वर्ल्ड बेस्ट ट्रीटमेंट देऊ शकतो. मला वाटतं संपूर्ण जगभर कॅन्सरवरती संशोधन सुरू असेल. तुम्हाला असं वाटतं की भविष्यामध्ये कॅन्सर पूर्णपणे बरा होईल, असं छातीठोकपणे सांगता येईल असं औषध तयार होईल? असं नाही सांगता येणार मुळात, की छातीठोकपणे नाही सांगता येणार की कॅन्सर पूर्णपणे बरा होईल. कारण जसं तंत्रज्ञान प्रगत होते तसं माणसाची जीवनशैली पण प्रगत होते. त्यामुळं माणसाच्या उद्या असं पण होईल, माणूस स्वतःनं काम करता रोबोटला काम करायला लावेल, होऊ शकतं. आणि अजून स्थूलपणा, डायबिटीज, अर्ली हायपरटेन्शन, अशा ज्या गोष्टी आहेत लाईफस्टाईलच्या, त्या जास्त होऊ शकतात. त्यामुळे छातीठोकपणे सांगू शकत नाही की आपण कॅन्सर पूर्णपणे समूळपणे नष्ट करता येईल. उलट असे आता स्टॅटिस्टिक्स आहेत की येणाऱ्या काही 10 वर्षात कॅन्सरचे रुग्ण अजून वाढतील, असे स्टॅटिस्टिक्स सांगतात आपल्याला. कारण आता काय झालंय, तुमच्या तिघांच्याही आत्ताच्या आपल्या डिस्कशन मधनं एकतर वाढती रासायनिक खतांचा वापर, लाईफस्टाईल, आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडिलोपार्जित आलेले आपल्या शरीरातले गुणधर्म, याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. आणि मग व्यसन, एन्व्हायरमेंटल चेंजेस. पण या सगळ्यामध्ये अमुक एक गोष्ट टाळली तर कॅन्सर टाळता येतो असं पण म्हणू शकत नाहीये. कारण असं म्हणू शकत नाही. आता तोंडाच्या कॅन्सर मध्ये तंबाखू शरीरामधले जवळजवळ सगळे कॅन्सर एका दुसरा सोडल्यास तंबाखूमुळे होतात. अच्छा, फक्त तोंडाचा कॅन्सर तंबाखू असं नाही, इव्हन किडनीचा कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर. ऍक्च्युली कसं आहे, फील्ड कॅन्सरायझेशन नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये सिगारेट, तंबाखू, ज्यावेळेला आपण सिगारेट ओढतात लोक, त्यावेळेला तो दूर फक्त तोंडात नाही, तो तोंडातून फुफ्फुसाकडे जाणार आहे. त्यामुळे ज्या भागातून तो दूर गेलेला आहे त्या भागामध्ये पुढे जाऊन आजार येण्याची शक्यता असते. आता एखाद्या ठिकाणी गाठ आली आणि ते मी ऑपरेट करून सगळी काढली तर त्याच ठिकाणी येईल असं नाही. कारण त्या फील्डमध्ये 8 ते 9% चान्स आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये त्या फील्डमध्ये आजार येण्याची शक्यता आहे. तंबाखू गिळतात, तंबाखूचा रस गिळतात, अन्ननलिका, जठर, इव्हन आतड्याचा कॅन्सर त्याच्यामध्ये वाढण्याची शक्यता ही असते. टोबॅकोचा रक्तामधून देखील स्वादुपिंडावर, मोठ्या आतड्यावर याचा परिणाम होतो. श्वासातूनच नाही तर टोबॅको कोणत्याही फॉर्म मध्ये तंबाखू घेतलात त्याचा शरीरावरती परिणाम होतोच. हे मेन रिझन आहे. आणि स्थूलता, ओबेसिटी जे म्हणतो, हे जर कंट्रोल केलं तर भरपूर आजार आहेत पोटातले ज्याचे चान्सेस कमी होतात. मोठ्या आतड्याचे कॅन्सर आहेत किंवा अन्ननलिकेचे कॅन्सर आहे, प्रोस्टेट आहे, जठराचा आहे, लिव्हरचा आहे. आता आजकाल भारतामध्ये डायबिटीसचं प्रमाण खूप वाढत आहे. डायबिटीस इज म्हणजे कॅपिटल आहे भारताची. तर याच्यामुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज, म्हणजे तुम्ही ड्रिंक्स नाही करत असाल
तरी देखील लिव्हरमध्ये चरबी साठून फॅटी लिव्हरचं कन्व्हर्जन शेवटी सिरोसिसमध्ये, ही पुढची स्टेज. तर हे प्रमाण भारतात वाढत आहे. म्हणून तर एक ते नवीन आता लॉजिकल आहे ना, आयुष्यभर काहीही केलं नाही, कसलंही सुपारीच्या खंडाचं व्यसन केलं नाही, तरी सुद्धा आजार झाला, मग त्यापेक्षा सगळंच करतो, नाही. अशी एक पैवाट प्रमाण कमी असं असतं, त्याचं प्रमाण कमी कमी असतं. असतं. 100 जर 100 जणांनी तंबाखू खाल्ली, जर फॉर एक्झाम्पल त्यात 70 जणांना कॅन्सर होणार असेल ओव्हर अ पिरियड ऑफ लाईफ टाईम, तर न करणाऱ्यांमध्ये 10 जणांनाच होणार आहे. त्याच्यामुळे त्याचं समर्थन होऊच शकत नाही तुम्ही म्हणता तसं. म्हणजे कोणतंही व्यसन हे घातकच असतं, त्याबद्दल काही दुमत नाही. आणि कुठलाही अति तिथं माती, आणि तिथे जेनेटिक म्युटेशन प्ले करतात पार्ट. मुळात जे व्यसन करतात त्यांचे ट्रीटमेंटच्या रिस्पॉन्स मध्ये पण डिफरन्सेस होतात. म्हणजे नुसतं सिगारेट तंबाखू खाणाऱ्यांमध्ये जो कॅन्सर होतो त्याच्यापेक्षा सिगारेट तंबाखू बरोबर दारू जे पितात एकत्र, अशामुळे मोर अग्रेसिव्ह असतो, ऍडिटिव्ह इफेक्ट होतो त्यात. आणि तो अजून जाड असेल तर अजून जास्ती परिणाम होतात. म्हणजे मला वाटतं या विषयावरती बऱ्यापैकी आपण माहिती घेतलेली आहे. शरीरातल्या प्रत्येक अवयवाला अशा पद्धतीनं कॅन्सर होऊ शकतो, पण तो जर वेळेवरती डिटेक्ट झाला, वेळेवरती निदान झालं आणि योग्य उपचार झाले. सुदैवानं कोल्हापूरमध्ये ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट टेक्नॉलॉजी आहे, असे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यामुळे जर आपण योग्य उपचार घेतले तर कॅन्सरला आपण पराभूत करू शकतो, कॅन्सरवरती मात मिळवता येते. फक्त वेळेवरती उपचार आणि योग्य लाईफस्टाईल असणं महत्त्वाचं आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे 3 तरुण मान्यवर डॉक्टर आले, या विषयावरती सविस्तरपणे बोलले, मार्गदर्शन केलं, याबद्दल मी तिघांचेही आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. तोपर्यंत नमस्कार.